जागतिक महिला दिन नुकताच उत्साहात साजरा झाला। या निमित्तानं नारी शक्तीचा गौरव तर झाला, विविध क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहेत, ही एक निश्चितच अभिमान वाटावा अशी बाब आहे। पण विविध क्षेत्रामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व किती, हा प्रश्न विचारल्यावर मात्र विचार करावा लागणार आहे। आता राजकारणाचंच बघा, लोकसभा निवडणुकीचं देशात वारं वाहतंय, प्रत्येक पक्ष कामाला लागलेला आहे, पण यात महिला किती असा प्रश्न विचारावाच लागणार आहे। देशात 1952 साली पहिली निवडणूक झाली, तेव्हापासून ते आतापर्यंत महिलांचं प्रमाण किती होतं, सध्या चर्चेत असणाऱ्या महिला उमेदवार किंवा खासदार कोण आहेत, या सर्वांची माहिती या व्हिडिओत घेणार आहोत। नमस्कार, मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। 2024च्या लोकसभेसाठी विविध पक्षांनी आपले काही उमेदवार जाहीर केलेले आहेत। यात महिलांनाही स्थान दिलेलं आहे, पण हे स्थान समाधानकारक आहे का हे मात्र सांगता येणार नाही। आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्यात महिलांचं प्रमाण किती होतं, त्यावरती एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात। वर्ष आणि महिला खासदारांची संख्या बघा, 1952 22, 1957 22, 1962 31, 1967 29, 1971 21, 1977 19, 1980 28, 1984 43, 1989 29, 1991 38, 1996 43, 1998 40, 1999 49, 2004 45, 2009 59, 2014 61 आणि 2019 78 आणि आता 2024ची प्रतीक्षा आपल्याला असणार आहे। देशात 1952 ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली। या निवडणुकीत एकूण 22 महिला उमेदवार विजयी झाल्या। दुसऱ्या लोकसभेतही 22 महिला निवडून आलेल्या होत्या। 1977 ला मात्र हे प्रमाण सर्वात कमी होतं। यावर्षी फक्त 19 महिला खासदार होत्या, तर 2019 ला त्या उलट परिस्थिती होती, म्हणजेच सर्वात जास्त महिला खासदार होत्या। आकडा किती होता तर 78। आता 2024 ला विविध राजकीय पक्ष किती महिलांना प्रतिनिधित्व देतात, लोकसभेतला महिलांचा आकडा किती वाढतो याची उत्सुकता असणार आहे। कारण भाजपच्या लोकसभेसाठीच्या पहिल्या यादीवर जर आपण नजर टाकली तर 195 पैकी जवळपास 28 उमेदवार या महिला आहेत। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूलनं आपली यादी जाहीर केलेली आहे, त्यात 42 पैकी 12 उमेदवार या महिला आहेत। याद्या अजून पूर्णपणे जाहीर झालेल्या नाहीयेत। यादीत नाव असणं आणि निवडून येणं या भिन्न बाबी आहेत, त्यामुळे यादी जाहीर होण्यापेक्षा निवडून येण्याची क्षमता महत्वाची आहे। अंतिम आकड्यांसाठी निकालाची वाट मात्र आपल्याला पाहावी लागणार आहे। लोकसभा निवडणुकीत यावेळी विविध पक्षांच्या काही उमेदवार लक्ष वेधून घेत आहेत। यात राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या आणि जिंकलेल्या भाजपच्या स्मृती इराणी, सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज, हैदराबादमध्ये MIMच्या असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात भाजपतर्फे लढणाऱ्या माधवी लता, राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघातून त्यांच्या विरोधात लढणाऱ्या आणि CPIचे महासचिव डी राजा यांच्या पत्नी ॲनी राजा, तृणमूलच्या आक्रमक खासदार महुआ मोइत्रा, अशा काही महिला उमेदवारांची नावं आपल्याला घेता येतील। महाराष्ट्राचा विचार केला तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील चर्चेत आहेत। ही सर्व चर्चेतल्या महिलांची नावं आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत सर्वाधिक महिला खासदार निवडून आल्या। आता 78चा जो आकडा आहे तो या निवडणुकीत पार केला जाईल का याची उत्सुकता असणार आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। आमच्या फेसबुक, X आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।